पण या सगळ्यामुळे आपल्या घरातला आनंद हरवलेला आहे आणि तो मला परत आणायचा आहे. रोहित, ऋषी, मला वाटतं जे काही झालं ते प्लीज आता विसरून जा. पुन्हा एकदा आपण सगळे जरा आनंदाने राहूया. आपल्या घरातलं वातावरण हेल्दी करूया. लेट अस ऑल बी व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. तुम्ही दोघं भाऊ आहात. तुमच्यातला अबोला, तुमच्यातला राग मला मान्य नाही. या घराच्या, या व्यवसायाच्या, या कुटुंबाच्या प्रत्येक कर्तव्यात आणि प्रत्येक जबाबदारीमध्ये तुम्हा दोघांचा एकसारखा वाटा आहे. बाबा, या घरातला एक मोठा मुलगा म्हणून मी कधीच कुठल्या जबाबदारीमध्ये कमी पडलेलो नाही आणि इथून पुढे पडणार नाही. रोहित, तू जबाबदार आहेस, तसा ऋषी सुद्धा जबाबदार आहे. तुम्ही दोघांनी एकत्र येऊन सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा आम्हालाही आनंद होईल आणि आपलं घर, आपला व्यवसाय आणखीन मोठा होईल. बाबा, बरोबर आहे तुझं, पटलंय मला. रोहित, तू मोठा भाऊ म्हणून ऋषीला माफ करू शकत नाहीस का? आणि ऋषी, तू ही लहान भावाच्या नात्याने सगळं विसरून जायला हवं. ज्या कारणामुळे घरात वाद होत होते ते कारण जर का आता घरात नसेल तर वादाचा प्रश्नच येत नाही. मी माफ करतो ऋषीला. दादा, तू माझ्या माणसांशी जे वागलायस ते चूक आहे आणि माझ्यासाठी ती गोष्ट कायमच चुकीची असेल. पण चुका माणसांकडनंच होतात. त्यामुळे मीही तुला माफ करतो. जे काही घडलं ते आपण विसरून जाऊया आणि पुढे जाऊया आता. दॅट्स गुड. राधिका, ही मोमेंट आपण सेलिब्रेट करायलाच पाहिजे. हो, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. सेलिब्रेशन नाही करायचं. तुम्ही दोघांनी उभं राहून एकमेकांना मिठी मारायची आणि मगच सेलिब्रेशन करायचं. अगदी बरोबर. रोहित, ऋषी, कम ऑन. बाबा, याची काय गरज आहे? आहे, नक्कीच गरज आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली तरच हे भांडण मिटलं असं आम्ही डिक्लेअर करू. उठा. हे असं करूनच आई बाबा ऋषीला पुन्हा बिझनेसमध्ये सगळी पावर तर नाही ना देणार? नाही, त्याआधीच मलाच काहीतरी करावं लागेल.